तर मस्ताचोकचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबानं उपोषणाला बसू नये असं आवाहन जरांगेंनी केलंय। देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य ढवळून निघेल असं त्यांचं म्हणणं आहे। या आंदोलनामध्ये जरांगेंनी सहभागी होऊ नये याची प्रतिक्रिया दुसरीकडे धनंजय देशमुखांनी दिली आहे। मस्ताचोकचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबानं जरांगेंची उपोषणाला न बसण्याची मागणी फेटाळली आहे। मस्ताचोकचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम आहेत। संतोष भैया देशमुख यांचे हत्या होऊन आता 2.5 महिन्यापेक्षा जास्त दिवस ओलांडले। गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि हे राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय। जर का मस्साजो गावकरी देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य पुरं ढवळून निघणार। सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय, चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे। दादांची अशी इच्छा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये। ज्यावेळेस जे पीडित कुटुंबीय आहे, देशमुख कुटुंबीय, त्याच्यावर आणि गावावर जी वेळ आलेली आंदोलन करण्याची, तर ही दुर्दैवी आहे। तुम्ही या संदर्भात आंदोलन करू नये। तर असं कुठलंही आमचं म्हणजे काही सरकारी वकिला असेल, जो फरार आरोपी त्याच्यापासून धोका आहे, तो कितीतरी प्रकारचे पुरावे नष्ट करत असेल, केले असतील, याला जिम्मेदार कोण आहे? या संदर्भात जे गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, त्या संदर्भात मनोज दादांची आमची चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की दादा तुम्ही यामध्ये सहभागी होऊ नका। गावकरी आणि आम्ही कुटुंबीय या आंदोलनात सहभागी होत आणि आंदोलन करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।